अनिकेत मला सांग, खरं सांग, ग्राउंड फ्लोअर वरच्या सावंत काकूंचा किराणा आणून दिलास की नाही? नाही 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 पाहिलंय ना खिडकीतून. नाही म्हणजे नाही म्हणत नाहीये मी. आता काय झालं, मी आपला किराणा आणायला चाललो होतो आणि सावंत काकूंनी हाक मारली. अनिकेत भाऊजी नारळ आणून देता का? गेले अनिकेत भाऊजी. मदत करायला नको का त्यांना? का सावंत काकांचे हात पाय मोडलेत का? असं बोलू नको सा. तुला कसं कळलं? सावंत काकू सांगत होत्या, सावंत काका आहेत ना ते वेळेवर बसलेले दुधी भोपळा चिरायला, आणि भोपळा चिरता चिरता त्यांची मांडीच कापली गेली. कशी? त्याचे वेळेवर बसले असतील ना असे, हा, हा. त्याचा दुधी भोपळा चिरता चिरता तो तांबडा भोपळा आहे. दुधी भोपळा उभा असतो. कम्म केली असती ना घरातली तर कळलं असतं. चिरता चिरता त्यांची मांडी अशी कशी कापली? तेच कशी कापली? अरे बावळट, काही सांगतात लोक तुला, तू काही ऐकतोस त्यांचं. बरं मंडळी, अजून एक गॉसिप आहे माझ्याकडे. ते नाही 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 नाही, तुम्ही समजताय तसं इंदू काकू आणि सावे काकांबद्दलची नाहीये. ते 3 नंबर बिल्डिंग मध्ये ते जाई आणि अनिकेत जोशी राहतात ना, त्यांच्याबद्दल आहे. अनिकेत तो नाही का तो वात्रट सोसायटी मधला परोपकारी गंपू आणि त्याची ती ढालगच बायको जाई. पण मी म्हणतेय लोकांची कामं करण्याची गरज काय? शेजार धर्म पाळायला नको का? हो का? मग लग्न केलंय ना माझ्याशी. पतिधर्म नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे फावल्या वेळात कधी जमला तर तो पाळा. जाईल बघ, आपली ही बिल्डिंग आहे ना, इथे आधी काय होती? चाळ होती. हा, आता ही एवढी मोठी वात्रट सोसायटी तयार झालीये, पण हे जे शेजारी पाजारी आहेत हे चाळीतलेच आहेत, म्हणजे आपल्या कुटुंबाचाच भाग आहे. केली त्यांना थोडी मदत तर काय बिघडलं? हा, माझी आई म्हणते की असं शेजाऱ्यांना मदत केली ना की पुण्य मिळतं बाबा आपल्याला. वा 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 अनिकेतराव वा. मग एक काम कराल का अनिकेतराव? हा, मला निदान शेजारी तरी समजा आणि मदत करा. अख्ख्या सोसायटीला माहितीये एक फोन आला की निघाले अनिकेत. घेऊ नको तो फोन. आणि इकडे कोणाचा आहे? अगं, माझाच फोन आहे. तुला आलाय तो फोन कोणाचा आहे? सुधीर, मित्राचा आहे. सुधीरचा बधीर होता. सुधीर काय म्हणतोय ते ऐक. असं बोलत जाऊ नको, तोंडाचं तोंड फरक पडत. हॅलो आर्या, हापूस आंबे आले रे माझ्याकडे, येणार आहेस ना? हापूस आंबे? हॅलो जाई वहिनी, हा हा. सुधीर बोलतोय. नाही ते आंब्यांचं काय म्हणत होतं? अहो आमच्या घरी आंबे आलेत, गावाकडे कलम आहेत ना. मागे बोललो तुम्ही अनिकेतला, एकदम ओरिजिनल अल्फान्सो. तुम्हाला हवे असतील तर सांगा. हा हा. मला सांगा की एका पेटीत किती किती डझन आहेत? एका पेटीत? वहिनी तुम्ही सांगा हो कसे हवेत ते. हा. हा बरं ठीक आहे, ठेवतो फोन, ठेवतो. काय भरपूर काम आहेत आणि मी एकटाच आहे. हो चालेल चालेल चालेल. ठेवतो. आला ग बाई, आला ग बाई, आला ग, आला ग बाई, आला ग बाई, आला ग, आला 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 आला, हो आला 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 आला. सोसायटीत शिरलाय आंबा, रस काढ बिल्डिंग मध्ये शिरलाय आंबा, रस काढ पिवळा पिवळा धमक आंबा. देखो वो आ गया, वो आ गया, वो आ गया. आहा, अरे उन्हाळ्यात जोपर्यंत घाम आणि आंबे येत नाहीत ना तोपर्यंत उन्हाळा सुरू झाला असं फिलिंगच येत नाही. आला ग आंबा, आला ग मोबाईल, आला ग. परी, हा बाळा परी, कशी आहेस? लंडन मध्ये आता किती वाजले का? बाबा नेहमी तोच प्रश्न का विचारता तुम्ही? ऐका, माझं एक खूप अर्जंट काम आहे. माझा एक रिसर्च पेपर होता काही वर्षांपूर्वी मी पब्लिश केला होता, तो आठवत आहे का तुम्हाला? अगं या लॉकडाऊनमुळे
आजचं आठवत नाही, इतक्या वर्षापूर्वीचं काय विचारतेस? बाबा प्लीज नीट आठवा. तुम्हाला आठवेल कारण त्या पेपरला खूप बक्षिसं मिळाली होती. ई वेस्ट मॅनेजमेंटवर होता तो पेपर. तुम्हाला आठवतोय? ऍक्च्युली एक काम करा, माझं कपाट उघडा आणि त्याच्या डावीकडच्या बाजूला तो पेपर असेल. मी पण मूर्ख आहे, मी त्याची सॉफ्ट कॉपी करून ठेवली नाहीये. तुम्ही प्लीज प्लीज त्याचा फोटो काढा आणि मला पाठवा. बरं बरं, ठीक आहे. बाकी कसं काय लंडन? मी बरी आहे बाबा. तुम्ही डायबिटीसचं औषध घेतलंच वेळेवर? हो का? यु नो व्हॉट बाबा, या लॉकडाऊनमध्ये एक गोष्ट इंटरेस्टिंग झाली आहे. काय काय? या वर्षी तुम्हाला आंबे सहजासहजी मिळणार नाहीये आणि मिळाले तरी खाऊ नका, ओके? तुम्ही जर आंबे खाल्लेत आणि ते जर मला कळलं तर मग माझ्याशी गाठ आहे. मग तुम्ही आहात आणि मी आहे, कळलं? ऐकताय ना? हो हो. अगं आणि आंबे मिळत नाहीत मार्केटमध्ये. अगं साधी आंबे हळद मिळत नाही. आंबे कुठून मिळायला? सिक जोक बाबा. सीख तर सीख, पण हसलीस ना तू. हे बघ, या लॉकडाऊन मध्ये हसणं महत्वाचं आहे. चल चल, तुझे पेपर शोधायचे ना मला. आणि हे बघ, तू तुझ्या होणाऱ्या सासूला फोन नको करूस. बाबा एकतर त्या माझ्या होणाऱ्या सासू नाही आहेत आणि का नको करू फोन? अगं त्यांचं हे आहे, मौन व्रत. हो, तू फोन नको करू त्यांना. चल बाय. अरे वा विहीनबाई, मला एक सांगा, तुम्हाला फळ कुठलं आवडतं? कर्माचं माझ्या काय करायचं हिचं? खायचं फळ कुठलं आवडतं तुम्हाला? खायचं. मी सांगू? तुमच्या चेहऱ्यावरून मला असं वाटतं तुम्हाला आंबा आवडत असणार. माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला कळलं? हे चेहऱ्याकडे पाहून आंबा आवडतो हे ओळखण्याची ही कुठली कला अवगत आहे तुम्हाला? खरं म्हणजे मला नरहरीने सांगितलं होतं की तुम्हाला आंबा आवडतो. म्हणजे हरीने सांगितलं की मला आंबा आवडतो? छे अजिबात नाही आवडत मला. आवडतो? नाही आवडत. आवडतो म्हटलं ना? अरे नाही आवडत म्हटलं ना. आवडतो. वाद नको. अहो इतके दिवस झाले तुम्ही इथे येऊन मी तुमचा पाहुणचार केलाय. मग सोसायटीत आंबे आले ते मी घेऊन येतो. अहो काहीतरी काय, मला नको आहे. आंबा एक पेटी घेऊनच येतो. एक पेटी? अहो काय बरे आहात ना सावे? हे बघा, एक तर मला आंबा फार आवडत नाही, मी इतका खाणार नाहीये आणि तुम्हाला डायबेटीस आहे. ऐका ऐका ऐका, अहो मार्केटमध्ये नवीन आंबे आलेत, डायबेटिक आंबे. शुगर फ्री असतात. डायबेटिक शुगर फ्री आंबा? कमाल आहे बाई. ठीक आहे, तुम्हाला आणायचे असतील तर आणा, पण आपण जरा परीच्या कानावर घालूया. मी फोन करते. आंबा परीचा फोन बंद आहे. हो का? बरं मग नरहरीला करूया. अहो नरहरीचा फोन पण बंद आहे. का पण? अहो तिकडे लॉकडाऊन आहे, तिकडचं सरकार एकदम स्ट्रिक्ट आहे. स्ट्रिक्ट आहे तिथे. लॉकडाऊन म्हणजे लॉकडाऊन. लॉकडाऊन मध्ये सगळं बंद, अगदी फोन सुद्धा बंद. अहो पण मी पटकन आंबे घेऊन येतो. सावे सावे जरा ऐका माझं सावे. आंबे आले, आंबे आले, आंबे आले. अरे उपकार केले का आंब्याने येऊन? आंबे आले, आंबे आले. न येऊन सांगतायत कोणाला आंबे? आंब्याची कौतुक सांगतायत आम्हाला. पाडाला पिकलाय आंबा, पाडाला पिकलाय आंबा. ही अशी गाणी तयार करून ना आंब्याला लाडावून ठेवले तुम्ही सगळ्यांनी. पाडाला पिकलाय ऊस असं का गाणं तयार केलं? पाडाला पिकलाय चिकू असं का गाणं तयार केलं? फक्त आंब्यावरच गाणं कशाला पाहिजे? मला काय रामराज्याला का आंबा आला म्हणून? करवंद येतात तेव्हा डोक्यात घेऊन बोंबलता का तुम्ही? करवंद आली म्हणून? नाही ना. एक नंबर जातीभेद करणारं फळ आहे हे आंबा. या आंब्यात किती जाती आहेत बघा. आम्ही काय बाबा, आम्ही हापूस, तुम्ही रायवळ, आणि बाबा तोतापुरी, तुम्ही लंगडा, असाच अख्खा देश फोडा. जातीभेद करताय. अरे देशात काय चाललंय? हा, देशात भोगबळीने माणसं मरतायत. अनेकांची लग्न झालेली नाहीये आणि हे आंब्याला डोक्यावर घेऊन नाचताय. एक नंबरचं माजोरडं फळ आहे हे आंबा. माजोरडं फळ आहे. कच्चा असताना ना कच्चा आंबा नाही म्हणायचा त्याला. काय म्हणायचं तर कैरी. का कैरी का म्हणायचं? पेरू कच्चा असतो तेव्हा कच्चा पेरू म्हणतो ना, मग कच्चा आंबा का नाही म्हणायचं? याला कैरी म्हणायचं. एक नंबर जातीभेद करणारं फळ आहे आणि या फळाचा मी निषेध करतो. मी शपथ घेतो आजपासून. ही शपथ घेतली आजपासून हा प्रबंधन
यापुढे आंबा या फळाला हात लावणार नाही. सारा हॅलो. हॅलो प्रभंजन, हा बोल. सॉरी बोल सारा. काय करतोयस? हे शपथ दे. काय? नाही हा अगं ते जस्ट एक बोल ना सारा. अरे ऍक्च्युली माझं ना एक काम होतं, अगदी छोटस, पण जाऊ दे. नाही अगं सांग ना तुझं काम, सांग ना मला. अरे मी असं ऐकलं की आपल्या सोसायटीमध्ये आंबे आलेत आणि मला हवे होते रे जरा 2 डझन. म्हणजे खरं तर मीच खाली जाऊन आणणार होते, पण मला नेमकं एक अर्जंट मेल करायचा आहे आणि मला पेडिक्युअर सुद्धा करायचं आहे. लाईक माय फीट आर स्क्रीमिंग यू नो. तू जाणारच असशील ना खाली आणायला? छे हा काय प्रश्न आहे का? म्हणजे मी आंबे घ्यायला जाणारच आहे माझ्यासाठी. मग तेव्हा आणशील का प्लीज तू माझ्यासाठी पण 2 डझन? प्लीज प्लीज प्लीज. अगं तुझ्यासाठी 2 डझन काय, मी 1 डझन आंबे आणेन. अरे प्रभू, 1 डझन 2 डझन पेक्षा कमी असतात ना रे. हा हा बरोबर आहे. मला म्हणायचं होतं 1 पेटी आंबे आणेन तुझ्यासाठी मी. चल, थँक्यू. बाय प्रभू. तर मंडळी तुम्हा सगळ्यांच्या आग्रहाखातर आज मी इथे पुन्हा एकदा लाईव्ह आली आहे. आणि आंबा, अहो फळांचा राजा आंबा याच्या आगमनानं आपली सोसायटी पावन झालीये. आणि म्हणूनच माझं हे पहिलं काव्य खास तुमच्यासाठी. ऐका. झाले हो, अहो झाले हो राजाचे करंडीतून आगमन. झाले हो राजाचे करंडीतून आगमन. जसा पिसारा फुलवून मयूर नाचे दंड दन. हो जसा पिसारा फुलवून मयूर नाचे दन. हा बिझनेसमॅन अनिकेत जोशी बोलतोय. आंब्याचा रस मिळेल का? नाही, रस नाही, आम्ही फक्त आंबे विकतो. हा हा हॅलो, बोला काकू. हा काय म्हणताय? लोणच्यासाठी कैरा आहेत का? कैरा वगैरे नाही आपल्याकडे फक्त पिकलेला आंबा आहे. तो पण हापूस. बोल पिंट्या. आंबे विकून झाल्यावर लाकडी फळा कशाला पाहिजे तुला? क्रिकेटचे स्टंप बनवायला? अरे लाज वाटते का तुम्हाला? लॉकडाऊन चाललंय ना, घराबाहेर पडायचं नाही, माहितीये ना? क्रिकेट खेळताय ठेव. पण आला ग बाई, आला ग आमच्या घरात सुद्धा आंबा. हो काय चाललंय सावे? अजून कसे येत नाहीत आंबे? पण मग प्रत्येक दरवाजा खिडकीतून ढोकलणार ते आंबे काय लवकर येणार आहेत का? धीर धरा ना जरा, येतील. आणि ना मला सुद्धा जरा बघायचंच आहे तुमचे ते डायबेटिक आंबे कसे असतात ते. तुम्ही पटकन पुरी लाटा. मी बघून येते. लाटा. अहो लाटायचं कसं? रडू नको तर काय करू? काहीही गरज नसताना मित्राच्या बोडक्यावरचा आंब्याचा व्यवसाय स्वतःच्या डोक्यावर घेतला या माणसानी आणि नेहमीप्रमाणे हिशोबात गोळ घातला. आणि या सोसायटीमध्ये 25 डझन आंबा वाटला गेला असेल. आमच्या घरात एकही नाही. संपला म्हणे. सख्या बायकोला विसरून लोकांचं आयुष्य वेचत बसलाय माणूस. अगं कशी शांत होऊ आई? सोसायटीतले सगळे लोक आंबा खातानाचे फोटो टाकतायत सोशल मीडियावर, आमच्या ग्रुपवर. मी काय टाकू? कालचा फ्रीज मध्ये ठेवलेला शिळा भात खातानाचा फोटो टाकू का? माझ्या इच्छा नाही आहेत का?
या माणसाने. आई मला माहिती आहे माझं लव्ह मॅरेज आहे, तेच म्हणते. बोल्यावर चढण्याआधी 2 थोबाडे दिले असते ना तर भुलले नसते मी याच्या तापांना. चांगलं अमेरिकेतलं स्थळ आलं तर मला राहिले असते अमेरिकेत आराम. जाई, अगं अमेरिकेची परिस्थिती आपल्यापेक्षा वाईट आहे आता. आणि तिथे तुला ते चेरी वगैरे मिळालं असतं खायला, तर तुझा आवडता ह्या मातीतला आंबा नसता मिळाला. अगं आई, इथे तरी कुठे मिळतोय मला तो आंबा मातीतला. माझं आयुष्यच मातीत गेलं. आई, मी नाही राहू शकत या घरात. मी येते, मी आत्ताच येते. हो, लॉकडाऊन आहे. हो, पोलीस मारतात. नाही लक्षात आलं. पण आई, लॉकडाऊन नंतर मी एक क्षणही या घरात राहणार नाहीये, सांगून ठेवतेय तुला. हो, ठेवते. नाही रडत. जाई, तू चिडू नको. पाहिजे असेल ना, मी काय करतो, माझ्या मित्राकडून स्पेशल आंब्याची एक पीठच मागून देतो. 2-2 डझन. डझन नाही, डझन. हा, डझन. मग काय झालं? कळलं का? अहो, जाई आणि अनिकेत मध्ये पुन्हा भांडण झालं आणि यावेळी विषय तोच, हा आंबा. अहो, काय झालं, या आपल्या अनिकेतने अख्ख्या सोसायटीला आंबे पुरवले आणि जाईला आंबेच उरले नाहीत, त्यामुळे भांडण झालं. आणि आपल्या सोसायटीतली मंडळी म्हणजे नग आहेत, नग. काय झालं, काही जणांनी माहितीये का 1-1 डझन मागवले आणि त्याऐवजी 2-2 डझन घेऊन गेले, त्यामुळे त्या बिचारीला आंबेच उरले नाहीत. दोघांमध्ये भांडण झालं ना, केवढं भांडण. मंडळी, नेहमी कांदा माणसाच्या डोळ्यातून पाणी काढतो, पण इथे तर जाईच्या डोळ्यातून या आंब्याने पाणी काढलं. वाईट झालं, फारच वाईट झालं. नाही, मला ना अनिकेत भाऊजींचं कायम वाईट वाटतं. बिचारे अख्ख्या सोसायटीला कायम मदत करत असतात, पण त्यांच्या नशिबी मात्र उपेक्षाच येते. नक्की झालं, भरलं पोट. हा, स्वर्ग. वेणबाई, जर पाणी मिळेल का? देते. सावे जरा बघा कुणाचं आहे ते. सावे, सावे. हा परी, अगं बोल. किती आंबे खाल्लेत बाबा? आंबे? आंबे म्हणजे काय असतं परी? ओह, आता तुमच्या पोटात जे फळ आहे ना त्याला आंबा म्हणतात. किती आंबे खाल्लेत? जस्ट एक फोड. बरं सांगा बाबा. नाही, अगं एक फोड. 6 सांगा. 6. 6? बाबा बास झालं आता. एकही आंबा खायचा नाहीये तुम्ही यापुढे. म्हणजे ऐकतं खरं परी. पण बिन काही नाही, मला चिडायला लावू नका. तुम्ही लगेच तुमची शुगर चेक करा आणि वाटलं तर गोळी घेऊन टाका. आणि आता हे आंबे वगैरे सगळं कॅन्सल. ओके, मी तर आता इंदू काकूंनाच सांगणार आहे. पण आता इतके आंबे घेतलेत, त्याचं काय करायचं? वाटून टाका. पण कोणाला? जाई, तू चिडू नकोस ना. जाई, ऐक ना. जाई, 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 तू चिडू नको ना. तू चिडलीस की तुझे गाल हापूस आंब्यांसारखे दिसतात, लाल लाल. तुला माहितीये घाण आहे माझा जोक. सडक्या कांद्यासारखा जोक आहे माझा. जाई, मी काय म्हणतो, हे बघ मी मागवली आहे मस्त पैकी स्पेशल आंब्यांची पेटी मागवली आहे मी, एक्सपोर्ट क्वालिटी. अगं आई शपथ सांगतो, माझा मित्र आहे ना कोकणातला, त्याची 2 दिवसात डिलिव्हरी येणारच आहे.
सर्वांसाठी झटणाऱ्या जाई अनिकेतसाठी प्रत्येकाकडून 2 आंब्यांची भेट. थँक्यू. आणि सावे काका म्हणतायत आमच्याकडून 2.5 डझन आंब्यांची भेट. जाई डझन. यासारखे आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सोनी मराठी YouTube चॅनल.